आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था ह्याच्या पुढील विभागाचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर. तर आता आपण बघितलं की ग्रामसभा कशी असते, त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे असतात, काय काय केलं जातं, त्याची आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतीबद्दल आता आपण बघणार आहोत. तर ग्रामपंचायतीचा उत्पन्नाची साधने काय काय आहे, चला बघूया. तर गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना आणि उपक्रम हे करत असते. बरोबर आहे. आता गावाचा विकास ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केलेली आहे की काय काय असतो गावाचा विकास. शेताच्या कामाबद्दल आहे, पाणी पुरवठा आहे, रस्त्यावरचे दिवे बत्ती आहे, त्याच्यानंतर शेतीला जो पाणी पुरवठा होतो, जे आपण पिकांना पाणी देतो त्यांचा पाणी पुरवठा कशा रीतीने होतोय, जनावर आहे, अवजार आहे, सुधारित बी बियाणं आहे, हे सगळं. तर ह्या ह्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना आणि उपक्रम हे राबवते. तर त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसे असणे हा अत्यंत महत्वाचं आहे. हे तर आपल्याला अगदी सर्वसाधारणपणे सुद्धा आपण ओळखू शकतो. तर आता विविध कर कशा रीतीने ते उभा करतात, तर त्याचं आपल्याला हे विस्तृतीकरण आहे. बघा, आता आपल्या उपक्रमात आपल्याला दिसतच आहे की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं, तर ती कोणती कोणती आहेत बघा. घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, आठवड्याच्या बाजारावरील कर, यात्रा कर, शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारं अनुदान. म्हणजे आपलं जे राज्य शासन असतं, आता प्रत्येकाचं थोडं थोडं आपण विस्तारितपणे स्पष्टीकरण करूया. राज्य शासन आणि जिल्हा परिषद ह्याच्याकडून आपल्याला काही रक्कम असते, ती आपल्या ग्रामपंचायतीला दिली जाते. जसं की रस्ते थोडेसे सुधारणा करावी, ज्याच्यावरून बैलगाडी जाते, ज्याच्यावरून काही मालाची ने-आण होते, म्हणजे पिकं काढली जातात, मग ती आपल्या पोत्यामध्ये भरून वगैरे त्याच्यानंतर ती शहरामध्ये आणली जातात. तर त्याच्यासाठी रस्ते व्यवस्थित बांधले पाहिजेत. कधी-कधी त्या रस्त्याच्या म्हणजे रात्री हा प्रवास होतो. कधी-कधी तो रात्री माल आपल्याला संपूर्ण धनधान्य शहरात आणावं लागतं. तर त्याच्यासाठी रस्त्यावर संपूर्णपणे बत्त्या वगैरे लावल्या जातात. दिवाबत्ती लावली जाते. तर त्याचं हे सगळं करण्यासाठी विहिरीला व्यवस्थित झाकण लावलं गेलं पाहिजे. व्यवस्थित त्याच्यामध्ये काही घाण कचरा जाऊ नये याच्यासाठी व्यवस्थित सुविधा उत्पन्न करून दिली पाहिजे. तर हे सगळं जे काम असतं, तर ह्याच्यासाठी एक ठराविक रक्कम किंवा एक ठराविक हे असते जमापुंजी, ती ग्रामपंचायतीला दिली जाते. हे तिचं एक उत्पन्नाचं साधन आहे. त्याच्यानंतर यात्रा कर. आता ग्रामीण भागाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये यात्रेचं खूपच स्वरूप मोठं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे जत्रा, यात्रा म्हणजे जत्रा, की देवाची जत्रा असते. त्याच्यामध्ये विविध खेळ बसले जातात, विविध जादूचे प्रयोग, त्याच्यानंतर पूजेचं साहित्य, हार, तुरे, फुलं सगळं काही येतं अनुषंगाने. यात्रा आली म्हणजे मुलांचे खेळ, त्याच्यानंतर काही भाजीपाला येतो, म्हणजे विकण्याच्या काही वस्तू येतात, जनावर येतात विकण्यासाठी, नेण्यासाठी. म्हणजे हे सगळे जे लोक हे करत असतात, तर हा जो काही देवाणघेवाणचा प्रकार जो यात्रेमध्ये सुद्धा चालतो, तर त्याच्यावरती सुद्धा कर लादला जातो. म्हणजे जे कोणी तिथे आपलं काही जरी विकणार, तर त्याचा एक ठराविक भाग हा आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जमा करावा लागतो. म्हणजे हे त्यांचं उत्पन्नाचं एक साधन झालं. आठवड्याच्या बाजारावर, आठवड्याचा बाजार आपल्याकडे जसं की आपण शहरात राहतो, पण आपल्याकडे कधी कधी गुरुवारचं बाजार भरतो, कधी कधी रविवारचा बाजार भरतो, कधी कधी शुक्रवारचा बाजार भरतो. पण आता ग्रामीण भागात हे आठवड्याच्या आठवड्याला बाजार भरतात. कारण कसं आहे, कारण त्यांना त्यांच्याकडे पुष्कळ असं विकण्यासारख्या वस्तू असतात की जे आठवड्याला, जसा की भाजीपाला असतो, त्याच्यानंतर जनावर असतात, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी, अवजार असतात, काही बी बियाणं विकत घ्यायचे असतात कुणाला, तर त्यामध्ये ह्या आठवड्याच्या बाजारात जाऊन शेतकरी तिथे जाऊन आपलं सगळं काही देवाणघेवाण आणि ही जडण काही असेल तो व्यवहार करू शकतो.
बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये या आठवड्याचा बाजार असतो, तर त्याच्यावरती सुद्धा त्याच्यावरती म्हणजे तिथे जी बसणारी जी माणसं असतात त्या लोकांकडून एक ठराविक रक्कम असते. सगळी रक्कम नाही, एक ठराविक रक्कम त्यांना कराच्या रूपात आपल्या ग्रामपंचायतीला द्यावी लागते. आलं लक्षात व्यवस्थित? पुढे आता पाणीपट्टी हे तर आपल्याला भरावंच लागणार. हे महिन्याच्या महिन्याला असतं. आपल्या घरात जी सुखसुविधा आपल्या शासनाने आपल्या ग्रामपंचायतीने दिलेली आहे, पाणीपट्टी. आता ग्रामीण विभाग म्हणजे तिथे आपलं शहरातलं येणार नाही, महानगरपालिका किंवा नगर परिषद. तर ग्रामीण विभागात काय येणार तर ग्रामपंचायत. मग हे ग्रामपंचायत सगळं उपलब्ध करून देते. जसं विहिरी आहेत तर विहिरीला नळ जोडलेले आहेत, तर ते नळाचं पाणी व्यवस्थित घरी पोहोचवलं जातंय की नाही, तर ही सगळी सोय ग्रामपंचायत करते. मग ते जे आपल्याला सुखसोयी देतात तर आपल्याला त्याचा एक ठराविक रक्कम द्यावीच लागणार. आपण जेवढं पाणी वापरतो आपल्या घरामध्ये तेवढा तो पाणीपट्टी कर आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. त्याच्यानंतर घरपट्टी. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपल्याला निवारा म्हणून आपल्याला सुखसोयीसाठी आणि आपलं शांतता राखण्यासाठी आपलं आपलं आपला निवारा आपल्याला असतो, आपलं घर असतं आपल्याला. तर त्या आपल्या घरात राहताना ग्रामपंचायतीने त्या घरामध्ये सगळ्या रीतीनीती जागा आपल्याला दिलेली आहे. त्या जागेमध्ये आपण राहतोय. आपण ह्या गावाचे एक जागरूक नागरिक आहोत. ह्या दृष्टीने आपल्याला त्याचा थोडासा आपल्या रकमेतला थोडासा रक्कम आपल्याला द्यावी लागते. ती असते घरपट्टी. तर ही सगळी आहेत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं की त्यांना ते दिली जातात. हे लक्षात आलं बरोबर तुमच्या की कशा रीतीने हे उत्पन्नाची साधनं ग्रामपंचायतीला मिळाली जातात. शासनाकडून, यात्रेमधून, आठवड्याच्या बाजारामधून, पाणीपट्टी, घरपट्टीमधून. आता आलं लक्षात व्यवस्थित? चला पुढे जाऊया. आता पंचायत समिती व समितीचे पदाधिकारी बघा. आता थोडासा आपला विषय वेगळा आहे, म्हणजे आपल्या ग्राम ह्याच्यामधूनच जातोय, परंतु आता काही अजून काही माहिती आपल्याला आली तर लक्ष द्या व्यवस्थित. एका तालुक्यात सर्व गावांचा एकत्रित असा एक विकास गट असतो. लक्षात घ्या, एका तालुक्यात सर्व गावांचा एकत्रितपणे असा एक विकास गट असतो आणि विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच ही पंचायत समिती असते. बरोबर. आता आपण पंचायत समितीचा जो अभ्यास करतोय त्याच्यासाठी हे सगळं विस्तृतीकरण आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते. ग्रामपंचायत बघा आणि जिल्हा परिषद बरोबर यांना जोडणारा, यांना संपूर्णपणे त्यांच्यामध्ये सामील असणारा, समाविष्ट असणारा म्हणजे ही आहे पंचायत समिती. तर आता ह्या पंचायत समितीमध्ये सुद्धा काही व्यक्ती असणार, त्या व्यक्तीवर काही अधिकार असणार, जबाबदारी असणार, काही कार्य असणार, त्याच्याशिवाय ती समिती बनणारच नाही. मग आपण त्याची पण आता माहिती घेऊया. तर पंचायत समितीच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात आणि 5 वर्षांनी निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकीच म्हणजे जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात ते आपल्यापैकीच कुणाला तरी एकाला सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. त्यांच्यामध्येच ही होते, म्हणजे ही अजून विस्तारितरित्या अशी निवडणूक होत नाही. तर त्यांचे जे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत तेच ते निवडतात. कोण? एक सभापती आणि दुसरा असतो कोण? उपसभापती. बरोबर. मग ह्या पंचायत समितीच्या सभा बोलवायच्या, त्यांचं कामकाज चालवायचं, ही सगळी जबाबदारी सभापतींची असते. अर्थात आता समिती आली म्हणजे त्याच्यामध्ये कार्य कोणती कोणती येणार? आपल्या ग्रामीण विकासाच्या संपूर्ण सुखसोयीसाठी, आरोग्यासाठी, भरभराटीसाठी ती असणार. मग त्याची जबाबदारी कोणावर असते? सभापतीची असते. मग सभापतीच्या अनुपस्थितीत जर का तो गैरहजर असेल किंवा त्या ठिकाणी नसेल तर उपसभापती ही सगळी कामं त्याची तो बघतो, कारण त्याला ती जबाबदारी दिलेलीच असते. त्याच्यामुळे आलं लक्षात व्यवस्थित? आता पुढे आता पंचायत समितीची काही कामं आपण बघतोय. तर संपूर्णपणे हे दिलेलं आहे, एक चक्रच दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लोकांची कामं आहेत, आरोग्य आहे, पाणी पुरवठा आहे,
स्वच्छता आहे, शेती आहे, शिक्षण आहे, उद्योग आहे आणि सगळं काही लोककल्याणार्थ. ओके, समजलं? लोककल्याणार्थ समजलं आता व्यवस्थित? आता पुढे, तर पंचायत समिती विकास गटातील कामं आणि त्यातला आराखडा बघतो. ही त्यांची नेमलेली कामं आहेत, त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. एक हे नाही, पण आपण आता हे त्यांची कामांचा थोडासा नियमावली बघतो. तर पंचायत समिती विकास गटातील कामं आणि त्याचा आराखडा बघतो. म्हणजे संपूर्णपणे त्यांच्याकडे जेव्हा तपशील येतो त्यावेळेस ते सगळं काही बघतात, वाचतात, त्यातले सगळे आराखडा सगळा काढतात की इथली कामं पहिल्यांदा करायची आहेत, महत्वाची कामं कोणती आहेत, आरोग्याची, शेतीची, तशी सगळीच कामं महत्वाची असतात. मग त्याचा एक आराखडा काढतात की पहिल्यांदा कोणतं काम महत्वाचं आहे ते पहिल्यांदा करायचं. त्याच्यानंतर हे कामं जशी आपण नेमणूक करतो, जे कोणाला कशी द्यायची आहे त्याचा आराखडा काढून त्याच्यानंतर ती अंमलबजावणी पटापट व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी प्रत्येक महिन्यात एक सभा होणं आवश्यक आहे की ज्यांना ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी ती कामं व्यवस्थित अगदी काटेकोररित्या केलेली आहेत की नाही ते बघणं अत्यंत जरुरीचे आहे. आणि ते कसं करणार, तर त्याच्यासाठी सभा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून पंचायत समितीला एक सभा घेणं असं आवश्यक असतं आणि त्याला जिल्हा निधीतून पण काही रक्कम मिळते. आपण जसं बघितलं की ग्रामपंचायतीला सुद्धा मिळते, तशीच छोटीशी एक रक्कम यांना सुद्धा दिली जाते. लक्षात आलं? त्याच्यानंतर विकास गटाच्या विकास गटामध्ये विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडूनही अनुदान मिळतं. जसं जिल्हा निधीतून मिळतं तसं राज्य शासनाकडून सुद्धा मिळतं. म्हणजे त्यांच्याकडे असा एक उपलब्ध निधी असतो जेणेकरून तो आपल्या फक्त आपल्या विकासासाठी आणि भरभराटीसाठी तो दिलेला असतो. मग आता त्यांची कामं कशी काय आहे ते आपण आता बघूया. जो वरचा आपला आराखडा आहे त्याच्यामध्ये आता आपण जाऊन आपली कामं थोडीशी बघूया. सर्वात प्रथम आहेत लोकांची कामं. काय काय आहेत? रस्ते, गटार, विहिरी, कूपनलिका. मी अगोदरच थोडीशी विस्तृत चर्चा याच्यावर केली होती की विहिरीचं पाणी व्यवस्थित राहण्यासाठी त्याच्यावर संपूर्ण सुरक्षा कवच वगैरे, त्याच्यानंतर कूपनलिका, त्याच्यानंतर गटार व्यवस्थित संपूर्णपणे निचरा होतोय की नाही ते बघणार व्यवस्थित. मी तुम्हाला रस्त्यांबद्दल सांगितलं होतं की धनधान्य सुद्धा रस्त्याच्या द्वारे जाणार, काय ओबडधोबड रस्त्यातून तर जाणार नाही. मग ते रस्ते व्यवस्थित बांधलेले आहेत का, त्या रस्त्यावर सगळ्या सोयी आहेत का, खड्डे किती आहेत, दिवा किती आहेत, हे सगळं बघणं. त्याच्यानंतर आलं की आरोग्य. आता ग्रामीण भागाला म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे काही रोग येतात, काही रोग पसरतात. तर त्याच्यावरच्या रोग प्रतिबंधक अशा लसी आहेत का उपलब्ध आपल्या आरोग्य विभागात आपल्या गावाच्या, ते बघणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण ते त्यांच्या खास आरोग्यासाठी केलेलं असतं. त्याच्यानंतर आहे पाणी पुरवठा, स्वच्छ पिण्याचं पाणी. मी तुम्हाला सांगितलं की आपली सुरुवातच अशी आहे की पाणी स्वच्छ असेल तर कुठलाच रोग जास्तीत जास्त होणार नाही. तर त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याच्या कशा कशा व्यवस्था आहे, स्वच्छ पाणी कसं आपल्या गावाला दिलं जात आहे, विहिरीतून, नदीतून कशा रीतीने नळ आलेले आहेत, ती सगळी पाणी पुरवठ्याची योजना कशी रीतीने केलेली आहे, हे काम या पंचायत समितीचं आहे. त्याच्यानंतर स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, त्याच्यानंतर कचऱ्यांची विल्हेवाट. आता घरं आली, शेतं आली म्हणजे जनावरं आली, माणसं आली म्हणजे आपलं जेवण झाल्यानंतर आपलं पुढं खरकट आलं. आता ही स्पष्टपणे केलेलं हे स्पष्टीकरण आहे. कारण आपण घरात राहतो म्हणजे आपलं जेवण झालं की आपण काही खरकाट, भाज्याची साली वगैरे हा सगळा कचरा कुठे टाकतो, तर त्यांची विल्हेवाट योग्य रीतीने कुठल्या डब्यामध्ये विशिष्ट, त्याच्यानंतर ते सगळा कचरा सगळ्या लोकांच्या घरातला गोळा करून एका गावाच्या बाहेर एका खड्ड्यात त्याचं सगळं टाकणं होणार, निर्मूलन होणार. ते सगळं हे सगळं बघण्याची व्यवस्था ह्यांनी ग्रामपंचायतीने पंचायत समितीने करायची असते. त्याच्यानंतर आली शेती. आता शेतीबद्दल बघा, शेती आणि पशुपालन यांच्या सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करायची. आता ह्याच्यामध्ये काय काय येतंय मी तुम्हाला अगदी विस्तारितरित्या सांगते, अगदी लक्षपूर्वक ऐका, अगदी लक्षपूर्वक ऐका. बघा,
जनावरांमध्ये पण काही काही रोग येतात, कधी कधी तेही आजारी पडतात. हो, त्यांना सुद्धा बोलता येत नाही, पण ते जनावर म्हणजे एक प्रकारचे आपले मित्रच असतात. तर त्यांना सुद्धा कधी कधी बोलता येत नाही. कधी कधी गायला काय प्रॉब्लेम येतो, गायीला काही समस्या येतात. जनावरांना बोलता येत नाही, पण त्यांनाही कधी कधी समस्या आणि अडचण येतात. म्हणजे गाईला काही अडचण येते, बैलाला काही अडचण येते, पायाला त्यांच्यामध्ये नांगरणीमध्ये काटा घुसू शकतो. तर अशामध्ये प्रत्येक गोष्टीची खबरदारी, तर त्याच्यासाठी पशूंचे दवाखाने सुद्धा तिथे असतात, की त्यांना त्यांच्या रोगावर काय, पशूंच्या ह्या दूध येत नसेल तर व्यवस्थित काय येत नाही, अशा रीतीने त्यांनाही ती सुखसोयी आणि त्यांना मदत अशा रीतीने त्यांच्या अडचणी ती केली जाते आणि हे काम पंचायत समिती करते. त्याच्यानंतर शेतीच्या कामामध्ये काही अवजारांचा समाविष्ट असतो, जसं की नांगर आहे, ट्रॅक्टर आहे. अ, सुधारित मध्ये ट्रॅक्टर असतो आणि नांगर असते. तर कोणाला कशा पद्धतीने उपलब्धता करून देणं, हे सगळी कामं पंचायत समिती करते. त्याच्यानंतर आपला आला शिक्षणाचा विभाग. शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या घरामध्ये आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणजे अ, ब, क, ड, आपला ग, म, घ, हे आलं पाहिजेच पाहिजे. प्राथमिक शिक्षण 1ली ते 10वी पर्यंतच हे आपल्याला मिळालं पाहिजे. कमीत कमी 1ली ते 7वी तरी मिळालंच पाहिजे आपल्या ग्रामीण विभागामध्ये. त्यानुसार ती सुखसोय आणि ती सुविधा त्यांना उपलब्ध आपल्या गावातल्या लोकांना करून द्यायची. त्यांची जी मुलं असतात, तसंच काही शेतीविषयी काही आपल्याला अडचणी आली तर त्याचे पण वर्ग असतात. त्याच्यानंतर काही प्रौढ शिक्षणाचे वर्ग, की काही घरामध्ये माणसं दिवसभर कामं करतात, तर त्यांच्यासाठी एक खास शिक्षक असतो. तो त्यांना सगळं गम-भन, अ-ब-क-ड म्हणजे तो त्या शेतकऱ्याला, आपल्या गावातल्या लोकांना व्यवस्थित लिहिता वाचता आलं पाहिजे, हे ते काळजी घेतात. त्याच्यानंतर उद्योग, आता उद्योगमध्ये काय-काय असतं बघा, आता इथं त्यांनी दिलंय, की हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग, ह्याच्यामध्ये कुक्कुटपालन सुद्धा येतं. कोंबड्यांचा व्यवस्थित विकास करणं, मग त्याच्यासाठी संपूर्ण त्या कोंबड्या कशा ठेवायच्या, अंडी कशी काढायची, व्यवस्थित त्यांना कशी उगवायची, हे सगळं तिथे तंत्रज्ञान असलं पाहिजे. त्यांच्या विकासाला चालना दिली पाहिजे. जसं की टोपल्या विणणं, त्याच्यानंतर छोटी-छोटी सुपं तयार करणं. सुपं आपण धान्य जे पापडतो, ती सुपं तयार करायची, बुट्ट्या तयार करायच्या, ज्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवतात ते रांजण विणायचे. हे सगळं काही हे छोटे-छोटे आपले हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग आहेत. त्यांना चालना द्यायची. त्या विकासाला हातभार लावण्यासाठी काय मदत करावी लागते, कोणत्या महिला तिथे बोलवाव्या लागतात, काय महिलांना काम द्यावं लागतं, हे सगळं काही त्यांना बघावं लागतं. त्याच्यानंतर आला लोककल्याणार्थ, म्हणजे दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणं. म्हणजे जे काही दुर्बल घटक आहेत आपल्या समाजातील, आपल्या ग्रामीण विभागातील, तर त्यांना काही अडचण असेल, एका घरामध्ये कदाचित काही वृद्धच लोक असतील, कोणी कमवणारच नसेल, तर त्या लोकांना काय मदत करावी ह्याच्यासाठी त्याप्रमाणे ते उपलब्धता करून देणं किंवा आर्थिक मदत करणं, हे लोक कशी रीतीने व्यवस्थित राहतील ह्यांचा संपूर्णपणे जबाबदारी ही पंचायत समिती करते. आता पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये आता आपण काय शिकलो? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं कोणती आहेत, पंचायत समिती म्हणजे काय आणि पंचायत समितीची कामं कोणती, हे आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला तर.